बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. आपल्यासोबत जयदादा आहेत. जयदादा खऱ्या अर्थाने गावोगावी जाऊन प्रचार करतात. काय लोकांच्या भावना आहे, काय प्रतिसाद आहे? लोकांचे भावने अजूनही दादांचे जाणं सगळ्यांच्या मनात खूप दुःख घेऊन गेलंय. त्यातल्या त्यात सगळ्यांची भावना हेच आहे की ही निवडणूक बिनविरुद्ध व्हायला पाहिजे होती आणि त्यातल्या त्यात आम्ही गावभेद दौरे करतोय. अजूनही काय अडचणी असतील, काय समस्या असतील ते समजून जर मी त्याच्यात काय उपाय काढू शकेल मी काढतो, नाही तर ते आम्ही वहिनींपर्यंत पोहोचवतो. दादा एकंदरीत कालपासून रोहित दादा देखील घोंगडी बैठका घेत आहेत. एकत्रित प्रचार करणार नाही, आमचे दौरे आम्ही आखलेले आहेत आणि रोहितदादांचे दौरे मला वाटते ते जसं वेळ येतं तसं ते पुढे चालेल. प्रचार करण्याचा योग आला त्याचा. मला नाही वाटत, कारण आमचे 21 तारखेपर्यंत सगळेच दौरे आखलेत. दादा एकंदरीत युगेंद्र दादा सकाळी म्हणालेत की आम्ही लहानपणापासून जयदादा असतील किंवा पारदादा असतील, रोहितदादा असतील, आम्ही एकत्रित लहानपणापासून प्रचार करत आहोत. आम्ही भावंड आहोत. आम्ही चौघं देखील येणाऱ्या काळात एकत्रित प्रचार करणार आहोत असं युगेंद्र. आता ते त्यांनी तसं सांगितलं असेल. माझं आणि कुठल्याच कुटुंबातल्या व्यक्तींचे जसं बोलणं झालं. वहिनी काल आलेत, पारदादा पण काल आलेत. ते आता सहयोगला काय बैठकी घेतात आणि मला वाटतंय की आम्ही दादांसाठी व वहिनींसाठी प्रचार करणं आमचं भाग्य आहे आणि आमच्या बारामतीकरांना भेटून त्यांची काय समस्या समजून घेणं तेच आमचे महत्वाचे मुद्दे आहेत. दादा एकत्रित प्रचार करणार आहे, परंतु काही काळापूर्वी आमचे पक्ष एकत्र झाले पण ते दुर्दैवाने एकत्र झाले नाहीत असं देखील युगेंद्र दादा म्हणतात. नाही, काय बोलले तर काही काळापूर्वी आमचे पक्ष वेगळे झाले होते, मात्र एकत्र येणार होते, ते दुर्दैवाने ही गोष्ट झाली नाही असं ते म्हणतात. आता त्याच्याबद्दल मी भाष्य करणं मला चुकीचं वाटतंय, कारण ती चर्चा जर वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली असेल तर त्यांनीच ह्याच्यावरती त्यांचे मुद्दे मांडायला पाहिजे. विलिनीकरणाच्या संदर्भात आता पुन्हा चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे, कसं पाहता याबद्दल? नाही, हे बघा, खरं तर सगळेच बारामतीकर अजूनही खूप भावनिक आहेत दादा, कारण दादा आपल्याला सर्वांना सोडून गेलेत. ही पोटनिवडणूक आता बारामतीकरांसाठी महत्वाची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं असेल मी बोलील, बाकीच्या बद्दल मी आता तरी बोलणं योग्य नाही. एकंदरीत प्रमुख पक्ष आहेत, त्यांनी सर्वांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे देखील स्टार 40 प्रचारक बारामतीत प्रचार त्यांची यादी तयार आहे. कसं पाहता, कारण 2 दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बैठक मेळावा झाला, काल चंद्रकांत दादा यांचा देखील झाला. एकंदरीत प्रचारात आलेले आहेत. याच्या आधी बारामतीत भारतीय जनता पार्टीचे नेते होते, हे प्रचारात कधीच दिसले नव्हते, परंतु आता प्रचारात सक्रिय होते. 3 दिवसापूर्वी रवींद्र चव्हाणजींना मी भेटलो, काल चंद्रकांत दादांना पण मी भेटलो. मला वाटतंय की खरंच सर्वच पक्षातल्या नेत्यांना माहिती आहे की दादा किती वरिष्ठ नेते होते, त्यांचं योगदान महाराष्ट्रासाठी किती चांगलं होतं आणि एकत्रित ते जर येऊन वहिनीला नाही तर राष्ट्रवादीला मदत करत असतील तर त्याच्यात चांगलंच आहे. पण एकंदरीत त्यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, बैठक मेळावा सुरू असतानाच रवींद्र चव्हाण यांच्या समोर 2029चा आमचा आमदार बारामतीचा असेल अशा देखील भावना व्यक्त करताना दिसतात. हे बघा, सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांच्या पक्षातले उमेदवार तिथं असावे. तसं काय असेल तर नक्कीच आम्ही चर्चा करू, पण आता तसं काही दिसत नाही. आणि तसं असलं असतं तर मला नाही वाटत कुठलेच पक्षातले नेते इथं प्रचाराला तसे आले असते, कारण आता पण मी त्यांच्याशी बोलतोय. सगळ्यांची भावना एकच आहे की वहिनींना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येणावं. एकंदरीत निवडणुकीच्या मतदानाची आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. किती लीड असेल असं वाटतं? आमच्या सर्वांची आशा आहे की 2 लाखपेक्षा जास्ती लीड असावं. दादा एकंदरीत उन्हाळ्याचा 40°C तापमान गेलेलं आहे. मतदारांनी जास्तीत जास्त बाहेर येण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत, काय? त्यातल्या त्यात सगळेच आपले पक्षातले पदाधिकारी सहकारी सगळ्यांनीच ही निवडणूक मनावरती घेतली. जास्तीत जास्त मतदान सकाळच्या क्षेत्रात व्हावं अशी आमची चर्चा चालू आहे आणि पुढे काय जर तसं अडचण आली तर आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. शेवटचा प्रश्न, मंत्री आदित्य तटकरे यांनी दादा मुख्यमंत्री झाले परंतु वहिनी मुख्यमंत्री होतील अशी आशा व्यक्त केलेली आहे. त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की भाजपने मन मोठं करून मुख्यमंत्री वहिनीनं करावं. हे बघा, सगळ्यांनाच वाटत होतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावं. जर वहिनी ती आशा संपूर्ण करू शकले तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल.
आणि जे संजय राऊत बोलले ते आता सगळे राजकारणात बोलतात. ते मी बोललो, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला बाकीच्या वरती काय भाष्य करायचं नाहीये. मी आमच्या पक्षाचे मुद्दे बोलू शकतो, आमच्या कार्यकर्त्यांचे काय मुद्दे असेल त्याच्याबद्दल तुम्ही मला कधी विचारा, मी त्याचे सगळेच उत्तरं तुम्हाला देईल. नक्कीच जयदादा पवार खऱ्या अर्थाने गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत आणि एकंदरीत सकाळपासून हा प्रचार दौरा सुरू आहे आणि 2 लाखाच्या वरती 4 मेला जो निकाल लागणार आहे यामध्ये नक्कीच लीड असेल असं देखील जयदादा यांनी आशा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.